नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत एक अत्यंत प्रभावी दीर्घकाळापासून वापरला जाणारा आणि खूप फायदेशीर घरगुती उपाय शेअर करत आहे, जो विशेषतः दबलेल्या नसा, सतत पाठदुखी, चालताना, बसताना किंवा पायऱ्या चढताना गुडघ्यामध्ये तीव्र वेदना आणि अस्वस्थता जाणवणाऱ्या, सांधेदुखीने त्रस्त असलेल्या किंवा स्लीप डिस्कची समस्या किंवा सायटिकासारख्या गंभीर दीर्घकालीन समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आणि आरामदायी ठरतो। हा काळातील घरगुती उपाय तयार करण्यासाठी आवश्यक असलेला पहिला घटक म्हणजे शुद्ध भेसळरहित देशी बनावटीचं मोहरीचं तेल। हे देशी मोहरीचं तेल नसांमधील सूज कमी करण्यासाठी, पाठीचा ताठरपणा हळूहळू दूर करण्यासाठी, सांधेदुखी कमी करण्यासाठी आणि सूज शांत करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो। आता मोहरीच्या तेलाचे योग्य प्रमाण समजून घेणं महत्त्वाचं आहे। आपण ते किती वापरावं? एक लहान वाटी या तेलाने अर्ध्याहूनही थोडी जास्त भरायची आहे। याचा अर्थ तुम्ही अंदाजे 100 ते 150 मिली देशी मोहरीचं तेल वापरावं। तुमची वेदना स्लीप डिस्कमुळे असो, जुनाट सायटिका, संधिवातामुळे होणारी तीव्र सांधेदुखी किंवा जुन्या दुखापतीमुळे किंवा अपघातामुळे पुन्हा पुन्हा होणाऱ्या वेदनांमुळे असो, या सर्व परिस्थितींमुळे चालणं, वाकणं, बसणं आणि अगदी साधी घरगुती कामं करणं देखील अत्यंत कठीण आणि वेदनादायक होऊ शकतं। जेव्हा ही वेदना कमरेत सुरू होते आणि हळूहळू संपूर्ण पायात पसरते, तेव्हा परिस्थिती आणखी बिघडते, ज्यामुळे व्यक्तीला असह्य वेदना होतात। अशावेळी शुद्ध मोहरीचं तेल कोणत्याही औषध किंवा उपचारापेक्षा कमी प्रभावी नसतं। ते कोणत्याही दुष्परिणामांशिवाय वेदना दूर करण्यास सक्षम एका नैसर्गिक वरदानाप्रमाणे काम करतं। या प्रभावी उपायासाठी आवश्यक असलेला दुसरा सर्वात महत्त्वाचा आणि शक्तिशाली घटक म्हणजे लसूण। तुम्हाला सुमारे 5 ते 6 ताज्या, स्वच्छ आणि खराब न झालेल्या लसणाच्या पाकळ्या घ्याव्या लागतील। लसूण हे एक नैसर्गिक औषध आहे, ज्यामध्ये नसांच्या वेदना, हाडांच्या सांध्यांची कमजोरी आणि स्नायूंची कमजोरी आतून बरी करण्याचं गुणधर्म आहेत। लसणाच्या नियमित सेवनाने हाडं आणि स्नायू मजबूत होतात, रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह सुधारतो आणि संपूर्ण शरीरामध्ये चपळता व चैतन्य टिकून राहतं। आता या 5 किंवा 6 लसणाच्या पाकळ्या सोलून स्वच्छ पाण्याने पूर्णपणे धुवा। यानंतर लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये हलक्या हाताने कुटा किंवा लाटण्याने हलक्या हाताने दाबून घ्या, जेणेकरून त्यातील सर्व नैसर्गिक रस आणि तेल बाहेर पडेल। जेव्हा आपण याचा वापर करू, तेव्हा आपल्या शरीराला त्याचे पूर्ण फायदे मिळतील। आता ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या तुम्ही आधीच तयार केलेल्या शुद्ध मोहरीच्या तेलामध्ये घाला। ही प्रक्रिया खूप सोपी आहे, तरीही तिचे परिणाम खूप प्रभावी आहेत। जेव्हा लसूण अशा प्रकारे मोहरीच्या तेलामध्ये मिसळला जातो, तेव्हा लसणाचे आणि त्याच्या प्रभावी तेलाचे सर्व औषधी गुणधर्म पूर्णपणे शोषले जातात। एकत्रितपणे या दोन्हींचा नसादुखी, सांध्यांचा ताठरपणा आणि हाडांची कमजोरी कमी करण्यावर शक्तिशाली परिणाम होतो। आपल्या शरीरामध्ये जिथे हाडे जोडलेली असतात, तिथे एक गुळगुळीत थर असतो, जो त्यांना घर्षणापासून वाचवतो। तथापि जसजसं आपलं वय वाढतं, आपला आहार बिघडतो, जीवनशैली अनारोग्यपूर्ण होते आणि आपलं शरीर कुपोषित होतं, तसतसा हा गुळगुळीत थर हळूहळू नाहीसा होऊ लागतो। जेव्हा हा थर झिजतो, तेव्हा हाडे एकमेकांवर घासली जाऊ लागतात, ज्यामुळे तीव्र आणि असह्य वेदना होतात। तथापि जेव्हा लसूण आणि मोहरीच्या तेलाचं हे मिश्रण लावलं जातं, तेव्हा ते वेदना त्वरित शांत करतं आणि शरीराला खोलवर आराम देतं। आता तुम्ही हे मोहरीचं तेल आणि लसणाचे घरगुती मिश्रण पूर्णपणे तयार केले आहे। ते एका स्वच्छ झाकण असलेल्या भांड्यामध्ये सुमारे अर्धा तास झाकून ठेवा। यामुळे लसणाची संपूर्ण शक्ती, त्याचे औषधी गुणधर्म आणि त्यातील नैसर्गिक तेल मोहरीच्या तेलामध्ये पूर्ण मिसळलं जातं, ज्यामुळे तेल वापरासाठी तयार होतं। या अर्ध्या तासाच्या प्रतीक्षेदरम्यान आपण आणखी एक घरगुती उपाय आणि प्रभावी उपाय देखील तयार करू शकतो, कारण जेव्हा हे दोन्ही घरगुती उपाय एकत्र वापरले जातात, तेव्हा त्यांचे परिणाम हे अधिक जलद आणि लक्षणीय असतात आणि शरीराला लवकर आरामसुद्धा मिळतो। आता आपण या दुसऱ्या घरगुती उपायाबद्दल बोलूया, ज्यामध्ये आपण शेवग्याच्या झाडाची ताजी हिरवी पाने वापरणार आहोत। शेवग्याला ड्रमस्टिक म्हणून ओळखलं जातं
आपल्या भारतीय गावांमध्ये विशेषतः हिवाळ्यामध्ये शेवग्याच्या फुलांपासून आणि शेंगांपासून बनवलेली भाजी तयार करून मोठ्या आवडीने खाल्ली जाते. शहरांमध्ये सुद्धा लोक देठ आणि भाज्या वेगवेगळ्या प्रकारे शिजवून खातात. पण आज आपण ताजी हिरवी पाने वापरणार आहोत. आयुर्वेदानुसार शेवग्याची पाने नसादुखी, हाडांची कमजोरी आणि सांध्यांची सूज यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जातात. आता तुम्हाला फक्त मूठभर ताजी हिरवी शेवग्याची पाने जी आहेत ती वाटून घ्यायची आहेत. सर्वात प्रथम तर पाने तोडून गोळा करायचे आहेत. एका वापरासाठी एक पूर्ण मूठ अंदाजे 25 ते 30 ग्रॅम पुरेसे आहे. ही पाने नसा मोकळ्या करण्यासाठी, सायटिका वेदना, स्लीप डिस्क वेदना आणि संधिवाताच्या वेदना कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. शिवाय ही पाने जुनाट डोकेदुखी, कमी झालेली दृष्टी आणि दातांच्या विविध समस्यांपासून सुद्धा आराम देते. आता शेवग्याच्या पानांवरील कोणतीही शिल्लक धूळ, घाण, लहान कीटक किंवा इतर रासायनिक अवशेष काढून टाकण्यासाठी ती स्वच्छ पाण्याने पूर्णपणे धुणं महत्त्वाचं आहे. जर ही स्वच्छता योग्यरित्या केली नाही तर ती आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. म्हणून आपण तयार करत असलेली कृती पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहे याची खात्री करण्यासाठी ही स्वच्छता प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक आणि संयमाने करणं महत्त्वाचं आहे. मंडळी, आज आपण या ताज्या हिरव्या शेवग्याच्या पानांपासून बनवलेल्या या प्रभावी घरगुती उपायाबद्दल शिकणार आहोत. कोणत्याही प्रकारची सूज, मग ती अंतर्गत असो वा दृश्यमान, नाहीशी करण्यासाठी याचा शक्तिशाली प्रभाव पडतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना गॅस, पोटात जडपणा, जुनाट बद्धकोष्ठता, मूळव्याध, भगंदर आणि फिशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी शेवग्याच्या पानांपासून बनवलेला हा घरगुती उपाय एक नैसर्गिक वरदान आहे. आता तुम्हाला फक्त तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जाऊन एक लहान किंवा मध्यम आकाराचं जुनं किंवा नवीन भांडं किंवा स्टील वा ॲल्युमिनियमचं भांडं घ्यायचं आहे आणि ते तुमच्या स्टोवर ठेवायचं आहे. भांड्यामध्ये अंदाजे 300 ते 350 मिली स्वच्छ ताजं पाणी घाला, जे सुमारे 1.5 ग्लासा एवढं असावं. तुम्ही आधी स्वच्छ धुवून, साफ करून आणि वाळवून घेतलेली ताजी हिरवी शेवग्याची पाने हळुवारपणे आणि काळजीपूर्वक या पाण्यात घाला. आता गॅसची आच मध्यम ठेवा. खूप जास्तही नको आणि खूप कमीही नको. मग मंद आचेवरती सुमारे 5 ते 7 मिनिटे पाणी हळूहळू उकळू द्या. जेव्हा तुमच्या लक्षात येईल की शेवग्याची पाने मऊ झाली आहेत आणि त्यांचा हिरवा रंग किंचित बदलला आहे, तेव्हा तुम्ही समजू शकता की त्यांचा सर्व पौष्टिक आणि औषधी गुणधर्म पाण्यात पूर्णपणे शोषले गेले आहेत. ताबडतोब गॅस बंद करा आणि पानांचे तुकडे किंवा अशुद्धी काढून टाकण्यासाठी हे उकळलेलं पाणी स्वच्छ कापडातून किंवा जाळीच्या चाळणीतून पूर्णपणे गाळून घ्या. जे पाणी मुळात 1.5 ग्लास होतं ते आता आटवून सुमारे 1 ग्लास केलं जाईल आणि आपण हा औषधी काढा पिऊ. अशा प्रकारे ही दुसरी पाककृती एका अतिशय सोप्या आणि सहज घरगुती पद्धतीने पूर्णपणे तयार होते. आता जसं मी तुम्हाला तुमच्या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की आपल्याला अर्धा वाटी शुद्ध मोहरीचं तेल घ्यायचं आहे आणि त्यात ताज्या सोललेल्या व हलक्या ठेचलेल्या लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या टाकायच्या आहे. आतापर्यंत मोहरीचं तेल आणि लसणाचं मिश्रण पूर्णपणे तयार झालेलं असावं आणि लसणाचा रस, त्याचे औषधी गुणधर्म आणि त्याचा उष्ण प्रभाव मोहरीच्या तेलामध्ये पूर्णपणे मुरलेला असावा. तर या 2 घरगुती उपायांचा पूर्ण लाभ घेण्यासाठी बनवलेल्या या ताज्या काढ्याबद्दल बोलूया. हा काढा तुम्ही त्यात दुसरं काहीही न घालता आहे तसाच प्यायला पाहिजे. पण हे लक्षात ठेवा की सकाळी रिकाम्या पोटी त्याचं सेवन करू नका. त्याऐवजी तो काढा नाश्त्यानंतर किंवा सुमारे 1 तासाने, जेव्हा तुमचं पोट थोडं भरलेलं असेल तेव्हा सेवन केलं पाहिजे, जेणेकरून त्याचा प्रभाव शरीरामध्ये खोलवर पोहोचेल आणि नसांना त्याचे पूर्ण फायदे मिळतील. आता तुम्ही न चुकता दररोज ताज्या शेवग्याच्या काढ्याचा 1 ग्लास तयार करून प्यायलाच पाहिजे. जर तुम्ही ते 1 महिना किंवा अंदाजे 30 ते 35 दिवस नियमितपणे घेतलं तर बंद झालेल्या रक्तवाहिन्या किंवा मग मंदावलेला रक्तप्रवाह पुन्हा कार्यक्षम होईल. तुमच्या सांध्यांमधील ताठरपणा, कडकपणा किंवा सूज हळूहळू कमी होते आणि स्लीप डिस्क किंवा सायटिकासारख्या जुनाट आजारांमुळे होणारी रोजची पाठदुखी देखील कालांतराने बरी होऊ लागते. या व्यतिरिक्त गॅस, जुनाट बद्धकोष्ठता, मूळव्याध, भगंदर आणि फिशर्स यांसारख्या समस्या हळूहळू कमी होतात, ज्यामुळे तुमचं शरीर आतून मजबूत होतं. आता मोहरीचं तेल आणि लसूण वापरून तयार केलेल्या आणि बाहेरून लावल्या जाणाऱ्या दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया. तुमच्या लक्षात आलंच असेल की शेवग्याचा काढा शरीराच्या आतून काम करतो, तर हा तेलाचा उपाय त्वचेवरती काम करतो. जेव्हा ते एकत्र वापरले जातात तेव्हा त्यांची परिणामकारकता दुप्पट होते आणि फायदे अधिक स्पष्टपणे दिसू लागतात. आता तुम्हाला फक्त मोहरी आणि लसणाचे हे मिश्रण
हलकंच गरम करायचं आहे, ते जास्त गरम होणार नाही किंवा त्याला उकळी येणार नाही याची काळजी घ्या. ते फक्त इतकंच गरम करा की त्याला स्पर्श केल्यावर तुम्हाला हलकी उष्णता जाणवेल, पण जळजळ होणार नाही. आता न गाळता लसणाच्या पाकळ्या घातलेल्या या गरम तेलातील थोडेसे तेल घ्या आणि तुम्हाला जिथे वेदना होत आहेत, जसं की तुमचे गुडघे, पाठ, कंबर किंवा सायटिका, त्या भागावर लावा. आता कोणताही जोर न लावता आणि प्रेमाने या तेलाने मालिश करायची आहे. मालिश करणं आवश्यक आहे. कोणताही दाब देणं किंवा घासणं हे टाळायचं आहे. वेदना सौम्य असल्यास दिवसातून एकदा मालिश करा. जर वेदना तीव्र असतील किंवा दीर्घकाळ टिकून राहिल्यास दिवसातून 2दा मालिश करा. एकदा सकाळी आणि एकदा रात्री झोपण्यापूर्वी. तो भाग उघडा ठेवू नका. उन्हाळ्यामध्ये उन्हात बसणं शक्य नसल्यास तुम्ही गरम शेक देऊ शकता. हिवाळा असल्यास मालिश केल्यानंतर उन्हात बसणं खूप फायदेशीर ठरतं. जर तुम्ही हे 2 उपाय नियमितपणे दररोज पूर्ण महिनाभर केले तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या शरीरातील बंद झालेल्या नसा हळूहळू मोकळ्या होत आहेत. सांधेदुखी कमी होईल, गुडघे आणि पाठीतील ताठरपणा नाहीसा होईल आणि सायटिका किंवा स्लिप डिस्कसारख्या जुनाट आणि गंभीर समस्या देखील हळूहळू नाहीशा होतील. हे दोन्ही उपाय शरीराला आतून आणि बाहेरून पूर्णपणे मजबूत करण्यासाठी एकत्र काम करतात आणि दुप्पट फायदे देतात. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला का? कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.